नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, जसं की तुम्ही पाहताय, आजचा टॉपिक खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि खरंच माहितीपर टॉपिक आहे। ऑप्शनल आणि त्यातल्या त्यात हिस्ट्री ऑप्शनल निवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक छोटासा प्रश्न असतो की ऑप्शनलची तयारी किती दिवसामध्ये होऊ शकते, किंवा सगळेच ऑप्शनल जे विद्यार्थी निवडतात म्हणजे फक्त हिस्ट्रीच नाही तर जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, ॲग्री असेल आणि विविध काही ऑप्शनल असतील, ह्या सगळ्या ऑप्शनलची निवड करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तो प्रश्न म्हणजे की आम्ही जो ऑप्शनल निवडत आहोत या ऑप्शनलची तयारी नेमकी किती दिवसांमध्ये होऊ शकते, किंवा ह्या ऑप्शनलची तयारी करण्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय। आजच्या सेशनमध्ये एक्झॅक्ट मी स्ट्रॅटेजी नाही, पण दिवसांचं नियोजन किती आहे आणि किती दिवसांमध्ये तुमची हिस्ट्री ऑप्शनलची तयारी होऊ शकते हे आपण आज डिस्कस करतोय। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलंय की हिस्ट्री ऑप्शन का घ्यावा आणि तो घेण्यापाठीमागे त्याचे काही बेनिफिट्स पण आपण पाहिलेत। ते प्रामुख्याने 5 बेनिफिट आपण पाहिले होते आणि या 5 बेनिफिट्समध्ये आपण पाहिलं होतं की जरी एका बाजूला हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस आपल्याला थोडासा मोठा दिसत असला तरी सुद्धा हिस्ट्री ऑप्शनलमध्ये कसल्याही प्रकारचं करंट अफेअर नाही आहे। पहिला मुद्दा क्लिअर करा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय होता की म्हणजे याचा अर्थ की तो करंट अफेअरशी निगडीत नाही हा सब्जेक्ट। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वारंवार रिव्हिजन करण्याचे चान्सेस बनतात। तिसरा महत्त्वाचा पॉईंट हा होता की हिस्ट्री ऑप्शनल हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये कसल्याही टेक्निकल वर्ड्स त्याच्यामध्ये सामील नाही आहेत। म्हणजे साहजिक आहे की साधारण भाषेमध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकता, म्हणजे तुम्हाला लिखाणाचं स्वातंत्र्य हा ऑप्शनल देतो। आणि असे विविध फायदे आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केले आणि पाहिलं की फायदे आणि तोटे या दोन्ही बजेटमध्ये जर विचार केला तर हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला बरेचसे फायदे देऊन जातो, कारण हा ऑप्शनल तुम्ही शालेय जीवनात सुद्धा किंवा हिस्ट्री विषय हा तुम्ही शालेय जीवनामध्ये सुद्धा अभ्यासलेला असतो। साहजिक आहे की हा विषय तुम्हाला भरपूर मार्क देऊ शकतो। आता एक महत्त्वाचा मुद्दा, हिस्ट्री ऑप्शनलची तयारी नेमकी किती दिवसात होऊ शकते किंवा हा ऑप्शनल किती दिवसात कव्हर करता येतो। कारण याचा सिलेबस एका बाजूला थोडासा मोठा आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांमध्ये ही चर्चा असते की हिस्ट्री ऑप्शनल संपत नाही, पण असं नाही आहे। हिस्ट्री ऑप्शनल लवकर संपू शकतो, त्याला त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे। त्याचा स्टडी, त्याचा अभ्यास त्या वेनं किंवा त्या पद्धतीनं जर तुम्ही केलात तर तो विषय तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळेत तुम्हाला हा विषय संपवता येऊ शकतो। आजच्या सेशनमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेल की हा विषय आपण अगदी म्हणजे मी म्हणेल की 150 दिवसांमध्ये किंवा 120 दिवसांमध्ये हा विषय आपण कशा पद्धतीने कव्हर करू शकतो। अगदी अभ्यासायचं झालं तर हा 120 दिवसांमध्ये हा विषय अभ्यासला जाऊ शकतो। म्हणजे अगदी तुम्ही बेसिक आहात ह्या हिशोबाने सांगतोय, म्हणजे तुम्हाला इतिहासामध्ये जेवढं तुम्ही शाळेमध्ये अभ्यासलंय त्याच्या व्यतिरिक्त इतिहास तुम्हाला काहीही माहिती नाही आहे आणि अशा केसमध्ये तुम्ही इतिहास ऑप्शनल घेताय, अशा वेळेस तुमचा हिस्ट्री ऑप्शनल किती दिवसात प्रिपेअर होऊ शकतो किंवा किती दिवसात तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल जमेल। तर मी साधारण सांगितलं की हा विषय जो आहे तो विषय तुम्हाला साधारण 120 दिवसात आकलन होईल आणि त्याच्यानंतर मग तुमची आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसेस याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती मार्क मिळवता। सो ही सगळी एकंदरीत रफ स्ट्रॅटेजी आहे, परंतु ह्या सगळ्या डिस्कशनला सामोरे जात असताना आणि ह्या सगळ्या डिस्कशनला आपण पाहत असताना एक महत्त्वाचं एक मी म्हणेल की एक की पॉईंट जो आहे या विषयातला, हा की पॉईंट मी तुमच्याशी डिस्कस करू इच्छितोय। आणि ह्या विषयातला की पॉईंट हाच आहे की हा विषय तुम्हाला जास्तीत जास्त टाइम सेव्ह करून देतो। यस, तुम्ही म्हणा सर एका बाजूला याचा सिलेबस किती मोठा आहे बघा आणि तुम्ही म्हणताय की टाइम सेव्ह करून देतो, तर हो डेफिनेटली हिस्ट्री ऑप्शनल हा विषय टाइम सेव्हिंग आहे, म्हणजे टाइम घेणारा नाही आहे। याचं कारण तुम्हाला सांगतो बघा, अगदी लक्ष देऊन ऐका, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो हे समजून घ्या आणि मग तुम्ही नक्की हिस्ट्री ऑप्शनल निवडू शकता। बघा काय होतं ना की बऱ्याच वेळेस विद्यार्थी चुकतात कुठे की कोणताही ऑप्शनल निवडत असताना विद्यार्थी त्या ऑप्शनलच्या वरवरच्या गोष्टी पाहतो। एक्झॅक्टली ज्या बेसिक गोष्टी किंवा ज्या महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी त्या ऑप्शनल संदर्भात विद्यार्थ्याला खरंच माहिती असायला हव्यात त्या गोष्टी त्याला माहिती होत नाहीत आणि तो ऑप्शनल घेऊन टाकतो आणि त्याच्यानंतर तो पस्तावा करतो की हा ऑप्शनल मी उगाच घेतला। स्वतःचा अप्रोच, अभ्यास करण्याची पद्धत, साहजिक आहे की थोडंसं तुम्हाला ह्या गोष्टींकडे पाहावं लागेल आणि त्या पद्धतीनं म्हणजे स्वतःच्या पद्धतीनं ऑप्शनल तुम्हाला निवडावा लागेल। जर हे करता आलं तर डेफिनेटली तुम्ही ऑप्शनलमध्ये 100% तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता।
आणि त्यासाठी हा की पॉईंट, विशेष करून हिस्ट्री ऑप्शनलसाठी हा की पॉईंट खरंच खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनल या हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा टाइम सेव्हिंग आहे. याचं कारण असं आहे, मी पुन्हा सांगेल की हा विषय करंट अफेअरशी अजिबात कनेक्टेड नाही आहे. त्यामुळे या विषयामध्ये जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे, या सिलेबसचेच घटक आपल्याला व्यवस्थित करायचे असतात. बाकी जास्त काही करण्याची गरज नाही. कोणतीही चालू घडामोडीची अपडेट या विषयासोबत नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर याच्यामध्ये हा विषय तुम्हाला अपडेट करण्याची गरज नाही. हा विषय अपडेट करण्याची गरज नाही. म्हणजेच काय, तर करंट अफेअर नाही आहे तर अपडेट करण्याची आवश्यकता पडत नाही. आता बघा, हा विषय तुमचा टाइम सेव्ह कुठे करतो? तुमच्या प्रिपरेशनच्या काळात हा विषय तुमचा टाइम सेव्ह करतो का, की प्रिपरेशन झाल्यानंतर एक्झामच्या वेळेस हा विषय तुमचा टाइम सेव्ह करतो? याच्यावर चर्चा करूया. बघा, आणि मग म्हणून मी सांगेल की ह्या विषयाची तयारी आपल्याला किती दिवसात करता येऊ शकते. लक्षात घ्या, एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रिपरेशन ज्यावेळेस तुम्ही करत असता ह्या विषयाचं, नवीन तुम्ही हा विषय ज्यावेळेस आकलनामध्ये घेत असता, त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा हाच आहे की हा विषय तुम्हाला पहिले समजून घ्यावा लागतो. समजून घ्या, ओके. त्यानंतर त्याच्या चांगल्या नोट्स बनवा. राईट, बस विषय समजून घेणे आणि त्याच्या नोट्स बनवणे. हालाकी या नोट्स बनवत असताना तुम्ही नक्कीच PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच्या नुसार ह्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या घटकावर अगोदरच्या वर्षी किंवा काही वर्ष अगोदर आयोगाने कोणत्या स्वरूपात क्वेश्चन विचारले होते याचं जर ॲनालिसिस तुमचं असेल आणि त्यानुसार जर तुम्ही तो घटक वाचत असाल आणि समजून घेत असाल, तर डेफिनेटली तुम्हाला PYQ जे आहे ते खूप खूप महत्त्वाचे वाटू शकतात. आता होतं काय, समजून घेऊन जर ज्यावेळेस तुम्ही नोट्स प्रिपेअर करताय, त्यावेळेस तुम्ही एक बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी नोट्स रेडी करताय. ते तुमचे स्वतःचे आहेत. म्हणजेच काय, तर जो घटक तुम्हाला समजलाय तो तुम्ही तुमच्या पद्धतीनं डिकोड केला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही तो तुमच्या नोट्समध्ये मांडलाय. साईडला तुम्ही त्यानुसार कोणते क्वेश्चन्स आले आणि त्या क्वेश्चन्सची मागणी काय, ही मागणी सुद्धा तुम्ही त्या तुमच्या नोट्समध्ये मांडताय. इथंच तुमच्या नोट्स कंप्लीट होतात. यस, इथंच तुमच्या नोट्स कंप्लीट होतात. आता ज्यावेळेस हिस्ट्री ऑप्शनल तयारी करून होतो आणि ज्यावेळेस तुम्ही मेन्सला असता, मुख्य परीक्षेला तुम्हाला ऑलरेडी GSचा खूप लोड असतो. तुम्हाला GS निबंधाचं लिखाण करायचं असतं, लँग्वेजेसवर काम करायचं असतं, कारण शेवटी लँग्वेजेस सुद्धा क्वालिफाईंग आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करत असता, त्यावेळेस तुम्हाला परत एक टेन्शन असतं की ऑप्शनलला काय करू. हालाकी मी कंपेअर नाही करत आहे, पण ही गोष्ट इथं सांगणं गरजेचं आहे की हिस्ट्रीच्या ऑप्शनलचा विद्यार्थी काय करतो, तर पुन्हा एकदा ह्या नोट्स घेतो आणि त्या नोट्स वारंवार रिव्हिजन करतो. सो इट्स अ मल्टिपल टाइम ऑफ रिव्हिजन्स. इथं हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याचे चान्सेस मिळतात. कंपेअर जर केलंच तर लक्षात घ्या, इतर ऑप्शनल्समध्ये, म्हणजे सगळ्याच नाही पण इतर बहुसंख्य ऑप्शनलमध्ये, तिथे रिव्हिजनच्या ऐवजी मुलं नोट्स अपडेट करत असतात. आणि ते अपडेशन हे करंट अफेअरवर असतं, कारण तो विषय करंट अफेअरवर आधारलेला असतो. ओके, म्हणून इतर विषयामध्ये ज्यावेळेस मुलं करंट अफेअरवर अपडेटेड काम करत असतात, अशा वेळेस तुमच्या रिव्हिजन जास्त पडत असतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर मल्टिपल टाइम ऑफ रिव्हिजन हेच तुम्हाला एक आपण त्याला म्हणूया की की पॉईंट आहे की मल्टिपल टाइम ऑफ रिव्हिजन तुम्हाला सक्सेसफुल बनवतं. जेवढी जास्त रिव्हिजन तेवढा विषयात स्कोर येण्याचे चान्सेस तुमचे असतात. मल्टिपल टाइम ऑफ रिव्हिजन केल्याने तुमचे उत्तर लिखाणाची क्वालिटी पण चांगली असते. तुमच्याकडे कंटेंट अगदी क्रक्स असतो, म्हणजे तो आपण त्याला म्हणूया की एकदम क्रीम कंटेंट तुमच्याकडे असतो. बरोबर. सो साहजिक आहे की अशा पद्धतीनं हा विषय तुमचा टाइम सेव्हिंग होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, एक टाइम सेव्हिंग सब्जेक्ट तुम्ही म्हणू शकता याला. आता आपण थोडक्यात थोडंसं जरा डिटेलिंग करूया याच्यावर आणि ह्या विषयाचं प्रिपरेशन आपण किती दिवसात करू शकतो हे पाहूया. त्याच्या अगोदर जे पेपर आहेत ऑप्शनलचे, म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलमध्ये आपल्याला 2 पेपर द्यायचे असतात, पेपर 1 आणि पेपर 2. मग यामध्ये नेमका अभ्यासक्रमाचे ठोकताळे काय आहेत हे बघूया आणि त्याला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती दिवस लागू शकतात हे पाहूया. हे सगळं सांगत असताना मी सांगतोय की हे सगळं तुम्हाला नक्कीच, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही बॅच जॉईन कराल माझी, त्यावेळेस तुम्हाला ज्ञानदीपच्या या बॅचमधून डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा बेनिफिट मिळतो.
कारण काय होतं की बॅच ज्यावेळेस तुम्ही जॉईन करता त्यावेळेस साहजिक आहे की ऑप्शनलसाठी खूप जास्त वाचावं लागतं, विशेष करून हिस्ट्री ऑप्शनलसाठी. आता बॅचमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगतोय. अशा वेळेस होतं काय की मी 4 ठिकाणी वाचलेल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच फॉर्मॅटमध्ये आणून देतोय. आणि मला माहिती आहे की आयोगाने आतापर्यंत कसं विचारलंय आणि अंदाज आहे की आयोग पुढे कसं विचारू शकतं. मग ह्या सगळ्या माहितीवर आणि पुढच्या अंदाजावर मी तुम्हाला तो कंटेंट छान पद्धतीनं कन्स्ट्रक्ट करून तुमच्यासमोर मांडतोय. बस तुम्हाला तो घ्यायचा आहे, तुमच्या नोट्समध्ये तो व्यवस्थित प्रकारे पुट करायचा आहे. हालाकी नोट्स पण तुम्हाला मी देतोय. त्यामुळे होतं काय की खूप कमी वेळेत तुमचा खूप जास्त कंटेंट कव्हर होतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायला आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो. आणि इथंच आपण स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढे जातो. कारण लक्षात घ्या, ऑप्शनलचं महत्त्व खूप मोठं आहे. इतकं मोठं की GS जर 1000 मार्कला आहे तर ऑप्शनल 500 मार्कला आहे. सो साहजिक आहे की तुमच्या रिझल्टमध्ये ऑप्शनल खूप मोठं योगदान देणार आहे. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल हा सगळ्यात बेस्ट पर्याय असू शकतो एक ऑप्शनल निवडण्यासाठी, हे लक्षात ठेवा. ओके, बघा हिस्ट्री ऑप्शनलच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याला पेपर 1 आहे. ओके, आणि प्रत्येक पेपरमध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन A अँड सेक्शन B, राईट. सो सेक्शन A मध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 आणि सेक्शन B मध्ये 5, 6, 7 आणि 8 असे क्वेश्चन्स असतात. लाईकवाईज पेपर नंबर 2 मध्ये सुद्धा तुम्हाला सेक्शन A आणि सेक्शन B असतो, तिथे देखील 1, 2, 3, 4 क्वेश्चन आणि सेक्शन B मध्ये सुद्धा तुम्हाला 5, 6, 7 आणि 8 क्वेश्चन्स. ओके, आता होतं काय बघा, जनरली क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 1 and 5 हे क्वेश्चन्स तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन्स असतात, ते कंपल्सरी सॉल्व्ह करावे लागतात. ओके, आणि याच्यामध्ये हा क्वेश्चन तर मॅपिंगचा आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की मॅपिंग हे तुमच्या हातातले मार्क आहेत. त्याच्याविषयी मी सेपरेट सेशन घेईन की मॅपिंग कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. ठीक आहे, बघा. सो आता होतं काय की पेपर 1 जो आहे, या पेपर 1चा सिलेबस काय तर प्राचीन आणि मध्ययुगीन विथ आर्ट अँड कल्चर. पेपर 1 मध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास विचारतात विथ आर्ट अँड कल्चर पर्स्पेक्टिव्स. म्हणजे भारताचा प्राचीन इतिहास म्हणजे अगदी पाषाण कालखंडापासून ते आपण म्हणूया की गुप्त उत्तर कालखंडापर्यंत, आणि मध्ययुगीन इतिहास म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकापासून म्हणजे इस्लामिक आक्रमणापासून ते अगदी औरंगजेब संपला आणि त्याच्यानंतर जे काही त्याचे उत्तराधिकारी जे फेल ठरले तिथपर्यंत आणि अगदी युरोपीय आगमनापर्यंत असं म्हणूया. आणि ह्या सगळ्या दरम्यान वास्तुकला, मूर्तिकला, चित्रकला, ठीक आहे ना, नृत्यकला, साहित्य, संगीत, वेगवेगळे अभिलेख याच्याविषयी तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला मी अशा पद्धतीनंच कन्स्ट्रक्ट करून देईल किंवा अशा पद्धतीने हा कंटेंट कन्स्ट्रक्ट करून देईल की तुम्ही तो खूप इझी पद्धतीने समजू शकता. ओके, साहजिक आहे की प्राचीनचा जो क्वेश्चन आहे म्हणजे हा सेक्शन प्राचीनवर असतो, प्राचीन, आणि सेक्शन B तुमचा मध्ययुगीनवर असतो. तर प्राचीनमध्ये क्वेश्चन नंबर 1 हा मॅपिंगचा आहे. म्हणजे इथंच आपले 50 मार्क फिक्स आहेत. आणि मॅपिंग म्हणजे खिशातले मार्क आहेत, लिहून ठेवा. मॅपिंग म्हणजे खिशातले मार्क, ते कधीही मिळतात. फक्त मी सांगतो त्या पद्धतीने नीट करा, डेफिनेटली तुम्हाला मॅपिंगमध्ये चांगले मार्क मिळणार आहेत. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही बनवलेल्या नोट्स. हिस्ट्री ऑप्शनलमध्ये तुम्ही बनवलेल्या नोट्स आणि फॅकल्टीनं किंवा अकॅडमीनं दिलेल्या नोट्स ह्या खूप इम्पॉर्टंट असतात. ह्या दोघांची सांगड ज्याला घालता येते तो कॅन्डिडेट साहजिक आहे की ऑप्शनलमध्ये चांगले मार्क मिळवतो. म्हणजे प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी आणि मध्ययुगीन भारताचा अभ्यास जर मी सेपरेट पॉईंट ऑफ व्ह्यू जर बोललो तर या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटेड सांगेल की 30 डेज, ओके, 28 to 30 डेज या ठिकाणी तुम्हाला लागू शकतात. ओके, इथे तर तुम्हाला 20 दिवसातच हा प्रोग्राम तुमचा सेट होतो. म्हणजे ऑन ॲव्हरेज हा सेक्शन जो आहे म्हणजे पेपर 1 जो आहे तो तुमचा 50 डेजमध्ये 50 दिवसांमध्ये तुम्हाला कव्हर करता येईल. आणि तो आपण बॅचमध्ये पण तसाच कव्हर करतोय, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे साधारणतः आपण म्हणूया की साधारणतः 1.5 महिना होऊन गेला. म्हणजे 1.5 महिन्यात हा पेपर 1 जो आहे तो आपला इझिली कव्हर होतो, अगदी डिटेलमध्ये बरं का. म्हणजे तुम्हाला आयोगाचे सगळे क्वेश्चन टॅकल होतील इतक्या डिटेलमध्ये हा आपण कव्हर करतोय. आणि त्यानंतर असतो पेपर 2. तर पेपर 2च्या बाबतीत जर विचार केला तर पेपर 2 मध्ये इथे तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास सेक्शन A मध्ये आहे आणि सेक्शन B मध्ये तुम्हाला जगाचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही विचार करा बरं,
तुम्हाला पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस अतिशय सेपरेट करता येतो. म्हणजे इथं तुम्हाला भारताचाच आहे फक्त प्राचीन आणि मध्ययुगीन, इथं तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि इथं वर्ल्ड हिस्ट्री, म्हणजे हे सगळं सेपरेट करता येईल इझिली आपल्याला. ठीक आहे. आणि इथं सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 कंपल्सरी आहे. बरं, आधुनिक भारताचा इतिहास करत असताना तुम्हाला समाज सुधारक पण करायचेत, म्हणजे धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी, संघटना आणि सुधारक यांचा पण अभ्यास करायचा आहे. स्वातंत्र्योत्तर भारतावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स विचारतात, 2-3 क्वेश्चन असतात त्याच्यावर, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सवर, आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला नोट्स बनवायला सांगेल. तशा नोट्स तुम्ही करायच्या किंवा मी देईन. आणि त्यानंतर जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एक क्वेश्चनची रेंज असते, ती म्हणजे विचारवंतांची, की जगामध्ये घडलेलं जे प्रबोधन आहे, एनलाइटमेंट आहे, या एनलाइटमेंटच्या बेसिसवर कशा पद्धतीने क्वेश्चन्स झालेत ते देईल. आणि त्यानंतर घडलेल्या क्रांती असतील, रिव्हॉल्युशन्स असतील, मग ते इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन असेल, अमेरिकन क्रांती असेल, फ्रेंच क्रांती असेल, रूस क्रांती असेल, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, येते लक्षात ना. ह्या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये विचारतात आणि याच्या नोट्स सुद्धा आपण तशा पद्धतीने प्रिपेअर करतो. होतं काय की पहिला पेपर जो आहे, लक्षात घ्या, हा जो पहिला पेपर आहे, हा पहिला पेपर खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे, माहितीपर आहे. इथे तुम्हाला माहिती किंवा खूप जास्त डेटा लागतो, लक्षात घ्या. आणि इथं तुम्हाला त्याचं ॲनालिसिस खूप चांगलं लागतं. इथं तुम्हाला त्याचं काय लागतं, खूप चांगलं ॲनालिसिस करावं लागतं. म्हणजे पेपर 1 हा इन्फॉर्मेटिव्ह बेस आहे आणि पेपर 2 हा ॲनालिटिकल अप्रोचचा पेपर आहे. येते लक्षात ना. आणि म्हणून आपण ही डिझाईन पण अशा, म्हणजे आपण पेपर पण खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. म्हणजे जर आधुनिक भारताच्या इतिहासाला जर वेळ दिला तर साधारणतः मला इथं 30 दिवसाचा कालावधी लागतो आणि जगाच्या इतिहासाला सुद्धा 30 दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजे साधारणतः मी म्हणेल की 1 महिना इथे आणि 1 महिना इथे, म्हणजे 2 महिने आणि इकडचे 1.5 महिना, म्हणजे जवळपास 3.5 ते 4 महिन्यामध्ये विचार करा. हे 50 आणि हे 60, सो 110 ते 120 ऑन ॲव्हरेज या दिवसांमध्ये तुम्ही अगदी, जरी तुम्ही बेसिक लेवलला असलात तरी सुद्धा तुम्हाला तयारी करता येते. आणि कोणताही ऑप्शनल तुम्हाला 3 ते 4 महिने अभ्यास करावाच लागतो. हिस्ट्री ऑप्शनल सुद्धा 3 ते 4 महिने अभ्यास करावा लागतो. कुणी म्हणेल की सर असं कसं काय शक्य आहे, तर माझ्याकडे हे शक्य आहे. मी सिलेबसला त्या पद्धतीनं कन्स्ट्रक्ट केलंय की ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी जर व्यवस्थित प्रकारे ज्या पद्धतीने सांगतोय की एन्शंटमध्ये हे घटक करायचे, ते अशा पद्धतीनं सिलेबस तर डेफिनेटली कव्हर होईल. सगळाच सिलेबसमध्ये सगळे पॉईंट कव्हर होतील आणि तुम्हाला आयोगाचे क्वेश्चन म्हणजे अतिशय सोपे वाटतील. कारण बघा, सगळ्याच ह्युमॅनिटिकल पेपरचा एक प्रॉब्लेम असतो की विद्यार्थ्यांना क्वेश्चन उचलता येत नाही, त्या क्वेश्चनची भाषा विद्यार्थ्यांना उचलता येत नाही. पण माझ्या बॅचमध्ये मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन उचलता येईल. कारण शिकवण्याची जी धाटणी आहे किंवा जी पद्धती ती त्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने त्या ठिकाणी मी गोष्टी इन्सर्ट केल्यात. आयोगाने जसा सिलेबस दिलाय तसाच सिलेबस मी तुम्हाला शिकवतोय का? नाही, मी माझ्या पद्धतीनं तो मोल्ड केलाय आणि त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत कंटेंट पोहोचवतोय, जेणेकरून तुम्हाला आयोगाची प्रश्न सोपी वाटली पाहिजे आणि त्याची उत्तरं लिहिता आली पाहिजे. हा माझा मोटिव्ह आहे. माझा मेन मोटिव्ह काय, तर तुम्हाला उत्तरं लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. काय लिहायचं आणि कसं लिहायचं याच्यापेक्षा ते उत्तर, त्या उत्तरामध्ये तुम्ही कोणकोणते पॉईंट मेन्शन केले पाहिजे हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. एक्झॅक्टली ते उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिला पेपर इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे तो तुम्हाला 50 दिवसात सुद्धा तयारी आरामात करता येते. आणि दुसरा पेपर थोडा ॲनालिटिकल अप्रोचने असल्यामुळे बरेचसे पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये तयार होतात, म्हणून तो आपल्याला 60 दिवसांमध्ये करता येतो. म्हणजे साधारणतः मी म्हणेल 110 ते 120 दिवसांमध्ये याची तयारी डेफिनेटली होते. राईट. आणि लक्षात घ्या, मग तुम्ही कोणताही इतर ऑप्शनल पकडा, इथं सुद्धा याची तयारी अशीच होते. असं कधीही नसतं. आणि जर कोणी असं म्हणत असेल की 1 महिन्यात तयारी करा, 20 दिवसात तयारी करा, शक्य नाही आहे. ऑप्शनलची जी दर्जा असतो ऑप्शनल विषयाचा, किमान UPSC आयोगानं एक मेन्शन केलंय आणि MPSCनी पण ते मेन्शन केलंय की ऑप्शनलचा दर्जा हा ग्रॅज्युएशनच्या वरती आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या खालती, म्हणजे साधारणतः ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या मध्ये हा दर्जा सापडतो. मग साहजिक आहे की याला थोडासा वेळ देऊन अभ्यास करावा लागेल, कारण 500 मार्काचा हा पेपर आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की ज्या पद्धतीनं मी सांगेल त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला आणि जसं सांगेल तसं जर अभ्यास केला तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की तुम्ही 300+
स्कोअर घेऊ शकता डेफिनेटली. आणि आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी घेतलेत. UPSC मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे स्कोअर आहेत बघा हिस्ट्री ऑप्शनलला. हिस्ट्री ऑप्शनलला एवढं घाबरायची गरज नाही आहे. सगळ्यात सोपा विषय आहे. जरी तो अवाढव्य दिसत असला तरी त्याच्यासारखा सोपा सब्जेक्ट नाही आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपली एक स्ट्रॅटेजी तयार होऊ शकते आणि आपण 110 दिवसात किंवा 120 दिवसात याची तयारी करू शकतो. मी 100 दिवस पण म्हणू शकलो असतो. 100 आकडा ऐकायला पण चांगला वाटतो आणि मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की मी 100 दिवस पण म्हणू शकलो असतो, पण नाही, 100 दिवसात होत नाही तयारी. चांगल्या पद्धतीने विषय समजून घ्यायचा असेल तर 110 दिवस ते 120 दिवस यासाठी लागतात. ओके. आणि आपली जी बॅच आहे ती आहे 150 दिवसांची. तुम्ही मग पुढच्या दिवसांचं काय करायचं बघा. तर साहजिक आहे की पुढच्या दिवसांमध्ये म्हणजे एक साधारणतः 150 दिवसांचा हा जो कालावधी आहे, म्हणजे तुमचं साधारणतः 110 दिवसांमध्ये ते 120 दिवसांमध्ये पूर्ण तयारी झाली. नंतर तुम्हाला अजून त्याच्यामधले वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह शोधायचे आणि वेगवेगळ्या क्वेश्चन्सला तुम्ही डील करताय आणि त्यातून तुम्ही परत एकदा काही आन्सर रायटिंगच्या तयारी तुमच्या सुरू होतात, हे लक्षात ठेवा. सो आपण जो प्रोग्राम लॉन्च करतोय या प्रोग्राममध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी हा प्रोग्राम 150 दिवसांचा केला आहे. म्हणून आपली हिस्ट्री ऑप्शनलची जी नवीन बॅच चालू होणार आहे ही बॅच ओके ही साधारणतः 150 दिवसाची बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये सगळा विषय समजवून त्यामध्ये तुमची या ठिकाणी उत्तर लिखाणाची तयारी करून घेतली जाते विथ पर्सनल मेंटरशिप. हे देखील लक्षात ठेवा. ओके. बघा, ही बॅच ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपाची असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो या ठिकाणी संपवला जातोय आणि मराठी नोट्ससह तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे. नियमित उत्तर लेखनाची तयारी त्यामध्ये असणार आहे आणि सोबतच वेळोवेळी शंका निरसन सत्र सुद्धा असेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला जे डाऊट्स येतात वेळोवेळी उत्तर लिहिताना किंवा साहजिक आहे की हिस्ट्रीमध्ये तुमचे काही पर्स्पेक्टिव्ह तयार होत असतात आणि तुम्हाला त्या संदर्भात चर्चा करायची असते. तर अशा वेळेस हे जे काही निरसन सत्र आहेत ओके म्हणजे काउन्सिलिंग सेशन्स जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असतात. मॅपिंगची तयारी करून घेतली जाईल डेफिनेटली. जो क्वेश्चन नंबर 1 आहे आपला ओके जो 50 मार्कचा आहे मॅपिंगचा क्वेश्चन, याची सेपरेट तयारी करून घेतली जाते. ओके. सो तुम्ही या बॅचमध्ये जर तुम्ही इनरोल करत असाल तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो की तुम्हाला हिस्ट्रीसाठी जास्त काहीही करण्याची गरज पडत नाही. तुम्हाला फक्त लेक्चर पाहायचेत, त्या लेक्चरनुसार तुमच्या नोट्स बनवायच्यात आणि मी दिलेल्या नोट्सवर तुम्हाला काम करायचं बस. व्यवस्थित प्रकारे लेक्चर समजून घ्या पहिले फक्त, कारण लेक्चर हा सगळ्यात मोठा क्रक्स पॉईंट आहे. तो जर समजला तर तुम्ही उत्तर लिहू शकता, हे मी डेफिनेटली सांगतो, हे माझ्या अनुभवाने सांगतोय. ओके. त्यामुळे अशा स्वरूपाची ही बॅच जी आहे या बॅचसाठी तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता. त्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी बघा हा जो नंबर दिलेला आहे या नंबरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. ओके. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही नंबर्स दिलेत, या नंबरला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी म्हणजे ॲडमिशन करूही शकता किंवा तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर इन्क्वायरी सुद्धा करू शकता किंवा अधिक माहिती सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता, हे लक्षात ठेवा. ओके. सो मित्रांनो, हिस्ट्री ऑप्शनलची तयारी किती दिवसात करावी यासाठी बघा माझा नंबर आहे 7620621778. या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी. ठीक आहे. आणि हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करण्यासाठी साधारणतः आपल्याला या 4 मॉड्यूलमध्ये काम करायचं आहे आणि या 4 मॉड्यूलला कंप्लीट करण्यासाठी 110 ते 120 दिवसांचा कालावधी आपल्याकडे मिळतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे साधारणतः किती दिवस रे, तर 4 महिने. एक साधारण 4 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे आहे आणि 4 महिन्यामध्ये आपण ऑप्शनल चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. आणि हिस्ट्री ऑप्शनल जर तयार झाला तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, हिस्ट्री ऑप्शनल एकदा तुम्ही तयार करा, एकदा त्याच्या छान नोट्स बनवा, तुमच्या पिढ्यानं पिढ्या त्या नोट्स वापरतील. समजताय? म्हणजे हिस्ट्री काही बदलणारा सब्जेक्ट नाही आहे. एकदा तुम्ही त्याच्या नोट्स वगैरे प्रिपेअर करून ठेवल्या की साहजिक आहे हा विषय परत तुम्हाला अपडेट करायची गरजच नाही आहे. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची, बस. म्हणजे हिस्ट्रीचा सिलेबस थोडा मोठा जरी असला तरी हिस्ट्री एवढे मोठे बेनिफिट मला देऊन चाललाय. सो मी का हिस्ट्री निवडू नये? डेफिनेटली मी हिस्ट्री निवडलं पाहिजे. किंवा मी हिस्ट्री ऑप्शनल ज्यावेळेस माझ्या तयारीच्या वेळेस निवडला त्यावेळेस मी हाच विचार केला होता, हे लक्षात घ्या. सुरुवातीला सायकोलॉजीचा अभ्यास केलाय मी आणि त्याच्यानंतर मी हिस्ट्री ऑप्शनल निवडलेला आहे प्रिपरेशनच्या काळात. सो साहजिक आहे की त्यावेळेस सुद्धा मी हाच विचार केला होता की मला असा विषय हवा आहे की जो करंट अफेअर्सशी थोडासा बाजूला असेल. दुसरी गोष्ट, काही टेक्निकल वर्ड्स त्याच्यामध्ये नसतील, बरोबर ना. म्हणजे साहजिक साधारण वर्ड्स वापरून मी उत्तर लिहू शकतो.
मला फक्त घटनांचा क्रम समजला पाहिजे, बस. सो आपण म्हणूया की हिस्ट्री ऑप्शनल जो आहे तो तुम्हाला इझिली प्रिपेअर करता येऊ शकतो आणि हिस्ट्री ऑप्शनलची तयारी तुम्हाला 110 ते 120 दिवसांमध्ये हमखास पद्धतीनं करता येऊ शकते. आजचं हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही अजून क्वेश्चन्स असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे सेशन शेअर करा. सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.